So in the previous video we have seen conditions for finding the fixed end moments. तर दोन कंडिशन्स आहेत. एक कंडिशन आहे a इज इक्वल टू a डॅश, याचा अर्थ जे आपलं फ्री एंड बेंडिंग मोमेंट डायग्राम आहे त्याचा एरिया इज इक्वल टू फिक्स्ड एंड बेंडिंग मोमेंट डायग्राम त्याचा एरिया. हे दोनही एरिया जर इक्वेट केले आपण तर आपल्याला MA आणि MB भेटू शकते. दिस इज द कंडिशन नंबर 1. सेकंड कंडिशन अशी आहे की x बार इज इक्वल टू x डॅश बार, म्हणजे फ्री एंड बेंडिंग मोमेंट डायग्राम मध्ये जो सेंट्रॉइड आहे त्याचं डिस्टन्स लेफ्ट एंड पासून जितका आहे दॅट इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ द सेंट्रॉइड इन फिक्स्ड एंड बेंडिंग मोमेंट डायग्राम फ्रॉम लेफ्ट एंड. म्हणजे लेफ्ट एंड पासनं दोनही डायग्रामचे जे सेंट्रॉइड आहे त्यांचं डिस्टन्स सेम आहे. ठीक आहे. Now we will be using these two conditions or only one condition to find out the MA and MB values for the problem that we are discussing. ठीक आहे. तर परत एकदा आपला प्रॉब्लेम काय होता तो इथे मी ड्रॉ करतो. सो दिस इज द बीम, फिक्स्ड बीम. ओके, फिक्स्ड बीम आहे म्हणून फिक्स सपोर्ट दोन्ही बाजूला. लोडिंग कोणता आहे याच्यावर? द लोडिंग वॉज पॉइंट लोड, आणि हे पॉइंट लोडची लोकेशन कुठे आहे? इट इज लोकेटेड ॲट द सेंटर. दिस मच वी हॅव डन. आता बघा, जेव्हाही प्रॉब्लेम्स राहील असे आपल्या पेजच्या एका बाजूला जे आहे, मी तुम्हाला एका जागी सांगितलं आहे गेस, पेजच्या एका बाजूला जे आहे दिस क्वेश्चन स्टार्ट्स हिअर. सो एका बाजूला हे फिक्स्ड बीम ड्रॉ करा आणि त्याच्या खाली फ्री एंड बेंडिंग मोमेंट डायग्राम, त्याच्या खाली फिक्स्ड एंड बेंडिंग मोमेंट डायग्राम, आणि त्याच्या खाली नेट बेंडिंग मोमेंट डायग्राम, आणि त्याच्या खाली शियर फोर्स डायग्राम. इतक्या गोष्टी ज्या आहेत त्या क्वेश्चन मध्ये आपल्याला जनरली विचारल्या जातात. ठीक आहे. सो व्हॉट वी विल डू इज वी विल फॉलो द सेम पॅटर्न फ्रॉम नाउ ओनली. हे जे बीम आहे या बीमच्या खाली विल फर्स्ट ड्रॉ दिस डॉटेड लाईन्स. तर सर्वात आधी फिक्स बीमच्या खाली काय येणार? डायरेक्टली वी विल हॅव टू ड्रॉ द फ्री एंड बेंडिंग मोमेंट डायग्राम. ओके, फ्री एंड बेंडिंग मोमेंट डायग्राम. तर फ्री एंड बेंडिंग मोमेंट डायग्राम कसा येणार याचा? ॲज देअर इज पॉइंट लोड, द बेंडिंग मोमेंट ॲट दिस पॉइंट इज 0, ॲट दिस पॉइंट इज 0, आणि बेंडिंग मोमेंट ॲट सी पॉइंट किती आहे? PL/4. अँड ॲज इट इज इन सॅगिंग, सो हे पॉझिटिव्ह साईडला येणार, आणि हे जे डिस्टन्स आहे दिस डिस्टन्स इज PL/4. हे जे आहे इतकं डायरेक्टली आपल्याला जमलं पाहिजे. हे झालं फ्री एंड बेंडिंग मोमेंट डायग्राम. नाउ सेकंड इज, याच्या सोबतच जे आहे यू कॅन राईट इट हिअर ऑर डाऊन साइड, फ्री एंड बेंडिंग मोमेंट डायग्राम. ठीक आहे, व्यवस्थित लिहून घ्याल ते. देन द सेकंड वन इज फिक्स्ड एंड बेंडिंग मोमेंट डायग्राम. तर हे 0 लाईन झाली. फिक्स्ड एंड बेंडिंग मोमेंट डायग्राम हॉगिंग मध्ये असतो, सो खालच्या साईडला. सो दिस इज द फिक्स्ड एंड बेंडिंग मोमेंट डायग्राम. ही व्हॅल्यू आहे MA, दिस इज द व्हॅल्यू ऑफ MA अँड दिस इज द व्हॅल्यू ऑफ MB. ठीक आहे. चला, हे टोटल डिस्टन्स जे आहे हे काय आहे? L आहे. तर हे L आहे म्हणजे हे पण Lच राहणार आणि हे पण काय राहणार? Lच राहणार. ओके. सो नाउ व्हॉट वी विल डू इज, नाउ डायरेक्टली वी विल यूज द फर्स्ट कंडिशन. प्रॉब्लेम आपण सध्या सॉल्व नाही करतोय. सो ऑल मेथड्स टू गिवन टू फाइंड आय एम नॉट रायटिंग इट. आय एम डायरेक्टली फर्स्ट फाइंडिंग आउट द व्हॅल्यू ऑफ MA अँड MB. मग त्याला कसं चांगल्याने लिहायचं ते आपण नंतर डिस्कस करू शकतो. फक्त पहिले काढता आलं पाहिजे, दॅट इज इम्पॉर्टंट. ठीक आहे. तर फर्स्ट कंडिशन काय आहे आपली? A इज इक्वल टू A डॅश, एरिया ऑफ फ्री बेंडिंग मोमेंट डायग्राम इज इक्वल टू एरिया ऑफ फिक्स्ड बेंडिंग मोमेंट डायग्राम. म्हणजे हा जो वरचा पार्ट आहे ट्रायंगुलर पार्ट, ट्रायंगलचा एरिया इज इक्वल टू एरिया ऑफ द रेक्टँगल. चला, ट्रायंगलचा एरिया, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ ट्रायंगल? हाफ इंटू बेस इंटू हाईट. बेस किती आहे ट्रायंगलचा? L. व्हॉट इज द हाईट ऑफ ट्रायंगल? हाईट म्हणजे हे डिस्टन्स किती आहे? PL/4. सो हाफ इंटू बेस इंटू हाईट दॅट इज PL/4. व्हॉट इज A डॅश? A डॅश म्हणजे काय? A डॅश म्हणजे हा सेकंड एरिया इथला रेक्टँगलचा. रेक्टँगलचा एरिया इथे MA आणि MB कसा आहे? सेम आहे. का सेम आहे MA आणि MB?
बिकॉज द लोडिंग इज सिमेट्रिकल. सो आपण इथे घेऊ शकतो लेंथ इंटू ब्रेड्थ, तर एम ए इंटू एल. ओके, एल इंटू बी. आता बस याला सॉल्व करायचं आहे आपल्याला. सो हाऊ टू सॉल्व दिस, दिस एल अँड दिस एल विल गेट कॅन्सल. ठीक आहे, तर काय उरतं मग इकडे, पी एल बाय 8 पी एल बाय 8 इज इक्वल टू एम ए. ठीक आहे, आता इथे एक गोष्ट जी आहे ते आपण लिहिली नाही आहे, दॅट इज हा जो एरिया आहे, हा कसा आहे, डाउन साइडला आहे. दॅट मीन्स इट इज निगेटिव्ह एरिया. सो वी विल हॅव टू यूज हिअर मायनस ए. विल हॅव टू यूज मायनस एम ए. So if we solve this now, we are getting MA is equal to minus PL by 4. किती येत आहे MA? MA is equal to minus PL by 4. We can write it like this or we can write it like this also. MA is equal to PL by 4. ते मायनस जर काढायचं असेल तर आपल्याला ब्रॅकेट मध्ये लिहावं लागेल हॉगिंग. ठीक आहे, and we know कि MA and MB both are equal, so MA is equal to MB is equal to PL by 4 हॉगिंग. ठीक आहे, आता बघा हे MA आणि MB काढणंच आपलं पूर्ण चॅप्टरचं एम आहे. म्हणजे जे मेन इम्पॉर्टंट आहे ना काढण्यासाठी ते आहे. जर तुमचं बरोबर आलं तर बाकी तर प्रोसिजरच आहे सगळी. म्हणजे MA आणि MB जर बरोबर आलं तर बाकी काय आहे, पूर्ण प्रोसिजरच आहे. ओके, आय थिंक हिअर इज वन मिस्टेक. PL by 8. So this is PL by 8. So we have got the value now. This value is PL by 8. ठीक आहे, आता बघा हे MA आणि MB भेटलं. आता फायनल स्टेप काय आपली, फ्री अँड बेंडिंग मुवमेंट झालं, फिक्स झालं. आता आपल्याला काढायचं आहे नेट बेंडिंग मुवमेंट डायग्राम. याच्या खाली येणार नेट बेंडिंग मुवमेंट डायग्राम. नेट बेंडिंग मुवमेंट डायग्राम काढायसाठी या दोन्ही फ्री आणि फिक्स्डला कंबाईन करायचं. पण कंबाईन करताना आता कसं कंबाईन करायचं, पहिले हा जो खालचा पार्ट आहे रेक्टँगलचा तो ड्रॉ करायचा. रेक्टँगलचा मी ड्रॉ केला, इथून खाली MA. हे डिस्टन्स किती आहे, पण रेड जे आहे ते आहे PL by 8. किती आहे, PL डिवायडेड बाय 8. इकडे तसंच राईट हँड साईडला पण जे डिस्टन्स आहे ते किती आहे, PL by 8. आणि या दोघांनाही जे आहे आपण जॉईन केलं. हा झाला हा खालचा पार्ट. ओके, नाव we will have to superimpose the free end bending moment diagram. आता फ्री एंड बेंडिंग मुवमेंट डायग्रामचा जो हा ट्रायंगलचा अप्पर पॉइंट आहे हा कितीवर आहे, PL by 4 वर आहे. आता PL by 4 जो आहे तो PL by 8 पेक्षा डबल वर आहे. म्हणजे हे डिस्टन्स जे आहे त्याच्या डबल वर आहे तो. सो वी विल अप्रॉक्सिमेट इट हिअर. म्हणजे याच्या वर आहे इतकंच आपलं गरजेचं आहे. मग या पॉइंटला आपण असं कंबाईन करू अँड विल जॉईन दिस. आता हा जो डायग्राम आहे इथे याला म्हणतो आपण नेट बेंडिंग मुवमेंट डायग्राम. याला काय म्हणतो आपण, नेट बेंडिंग मुवमेंट डायग्राम. आय होप दिस इज क्लिअर. इफ यू वॉन्ट व्हॉट यू कॅन डू इज, तुम्ही याला शेड करू शकता थोडं. जे निगेटिव्ह पार्ट आहे और वी कॅन से जो आपला मेन पार्ट आहे त्या मेन पार्टमध्ये पॉझिटिव्ह काय आहे आणि निगेटिव्ह काय आहे ते आपण मेन्शन करायचं. जसं आता हा जो ट्रायंगुलर पार्ट आहे वरचा, दिस विल बी पॉझिटिव्ह. आता हा जो इथला मधातला पार्ट आहे, हा जो मधातला पार्ट आहे या पार्टमध्ये काहीच नाही करायचं, बिकॉज इट इज गेटिंग कॅन्सल्ड. जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहे ते पूर्ण मुवमेंट जे आहे तिथे काय होत आहे, कॅन्सल्ड आउट होत आहे. सो वी विल नॉट डू any मार्किंग्स देअर, ओनली हायलाइट दिस 3 पोर्शन्स. हा इकडला पोर्शन, दिस टॉप पोर्शन अँड दिस राईट हँड साइड पोर्शन. दिस इज युअर नेट बेंडिंग मुवमेंट डायग्राम. ओके, याच्यामध्ये अजून यू ट्राय टू राईट ॲज मच ॲज पॉसिबल. जसं हे टोटल डिस्टन्स जे आहे, हे टोटल डिस्टन्स किती आहे, दिस टोटल डिस्टन्स इज PL by 4. हे टोटल डिस्टन्स आहे PL by 4. इतकं डिस्टन्स आहे PL by 8. आता टोटल PL by 4 आहे, इथपर्यंत PL by 8 आहे, तर हे उरलेलं किती राहणार, दिस विल बी PL by 4 minus PL by 8, दॅट इज PL by 8. हे पण किती राहणार, PL by 8. म्हणजे हे वरच्या जे आहे
या लाईन पासनं हे वरचं टोकापर्यंतची डिस्टन्स आहे दॅट इज PL/8. ठीक आहे. सो with this now we have found out the value of bending moment, or we can say fixed end moments, and also we have drawn the net bending moment diagram. ठीक आहे. बघा आता इथपर्यंत येणं खूप गरजेचं आहे. तुम्ही सुरुवातीपासून परत एकदा व्हिडिओज बघा, जर नसेल कळलं तर कोणता पार्ट. प्रत्येक पार्ट कोणत्या ना कोणत्या व्हिडिओमध्ये कुठे ना कुठे सांगितलेला आहे. अल्टिमेट एम इज टू ड्रॉ अप टू हिअर. आता याच्यानंतर अजून एक पार्ट आहे शिअर फोर्स डायग्राम, तो खूप सोपी आहे. दॅट वी विल सॉल्व इट विथ द प्रॉब्लेम्स ओनली. ओके. सो बाय युझिंग दिस टू कंडिशन्स वी विल फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ MA अँड MB, आणि MA आणि MB फाइंड आउट केल्यावर आपल्याला हे नेट बेंडिंग मुवमेंट डायग्राम जे आहे ते ड्रॉ करायचं आहे. ठीक आहे. इफ यू रिमेंबर फर्स्ट लेक्चरमध्ये, फर्स्ट व्हिडिओमध्येच वी हॅव डिस्कस्ड what is the objective of this chapter, to analyze the fixed beam. फिक्स्ड बीमचं ॲनालिसिस आपल्याला करायचं आहे. ॲनालिसिस करणं म्हणजे काय, जे काही अननोन्स आहे त्याला काढणं. मग आपण अननोन्स बघितले होते, 6 अननोन होते टोटल, RA, RB, MA, MB, HA आणि HB. मग आपलं व्हर्टिकल लोडिंग आहे म्हणून HA आणि HB हॉरिझॉन्टल जे आपण कन्सिडर नाही करायचं, उरते किती, 4. ओके. सो फॉर दॅट 4 RA and RB we have written the formula VA plus R, VA minus R, VB minus R. ओके. आणि MA आणि MB काढायसाठी we have to use the two conditions. फर्स्ट कंडिशन आहे एरिया ऑफ फ्री एंड बेंडिंग मोमेंट डायग्राम इज इक्वल टू फिक्स्ड एंड बेंडिंग मोमेंट डायग्राम. सेकंड कंडिशन आहे डिस्टन्स ऑफ सेंट्रॉइड फ्रॉम लेफ्ट एंड इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ सेंट्रॉइड ऑफ द फिक्स्ड एंड बेंडिंग मोमेंट डायग्राम फ्रॉम द सेम लेफ्ट एंड. X bar is equal to X dash bar. ठीक है. Now from the next video we will solve the problems of this fixed beam. ठीक आहे. जे काही कन्सेप्ट आहे ते सगळी कन्सेप्ट आतापर्यंतच्या व्हिडिओज मध्ये झालेली आहे. तुम्ही ते व्हिडिओज बघा. ते व्हिडिओज बघून जे आहे तुम्ही पुढे जे आहे न्यूमरिकल्स कडे जा. डायरेक्ट न्यूमरिकल्स कडे जाऊ नका, तुम्हाला कळणार नाही की काय चालू आहे. कसं हे डायरेक्टली फ्री एंड बेंडिंग मुवमेंट डायग्राम ट्रायंग्युलर आलं आणि हे रेक्टँगल आलं हे समजण्यासाठी तुम्हाला पहिले पार्ट ए आणि पार्ट बी कसा आला बा, का बरं असं केलं आपण, या गोष्टी समजणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो होप यू अंडरस्टूड एव्हरीथिंग. इफ यू हॅव एनी डाउट्स इन दिस, कोणता पार्ट एक स्पेसिफिक नाही समजलाय, सो यू ट्राय टू गिव्ह इट इन कमेंट. मी त्याच्यावर अजून एक सेपरेट व्हिडिओ बनवणार, सो दॅट यू विल अंडरस्टँड एव्हरीथिंग. ओके. चलो.